नीट पेपर फुटी प्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या लातूर पॅटर्नला डाग लागल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे. सीबीआयने पेपर फुटीच्या प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर याचे राजकीय पडसाद लातूरमध्ये उमटू लागले आहेत. भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून केलेल्या पोस्टवर काँग्रेसचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे हे व्यक्त झाले आहेत. काँग्रेस भाजपामध्ये या प्रकरणावरून वादावादी सुरू झाली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या पोस्टनंतर काँग्रेसकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अभिमन्यू पवार यांनी खासदार साहेब, नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्या एकाचीही गय केली जाणार नाही. नीट पेपर फुटी प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे, पण नेहमीप्रमाणे काँग्रेस पक्षाने या विषयातही राजकारण सुरू केलं आहे. अज्ञानातून काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी काही आरोप केले, ठीक, पण मोटेगावकर हे कोण्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत याचे संपूर्ण ज्ञान असूनही लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनीही तेच करावे याचे थोडे आश्चर्य वाटले. नीट पेपर फुटी प्रकरणी काहीही कार्यवाही होत नाही असा आरोप खासदार साहेबांनी केला आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असलेले मोटेगावकर यांच्यासह पेपरफुटी प्रकरणी सहभागी असलेल्या 10 पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. खासदार साहेब, मोटेगावकरांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत उघडपणे काँग्रेस पक्षाचा प्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या प्रकरणी आरोपाचे राजकारण करणं केवळ आश्चर्यकारक नाही तर हास्यास्पद सुद्धा आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी निष्पक्ष चौकशी सुरू असून 23 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, मग तो कोणत्याही पक्षाशी संबंधित असो. शाहू कॉलेज, दयानंद महाविद्यालय, केशवराज विद्यालय, देशी केंद्र विद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर या व अशा अनेक संस्थांनी कष्टातून विकसित केलेल्या लातूर पॅटर्नला डागाळण्याचं काम नीट पेपर फुटी प्रकरणाने केलं आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात न अडकता घडलेल्या प्रकरणाचे चिंतन करून योग्य त्या सुधारणा घडवून आणण्याचं काम मी लातूरकर म्हणून आपण सर्वांनी करायला हवं असं मला वाटतं. अशा शब्दात अभिमन्यू पवार यांनी मोटेगावकर यांचा संबंध थेट काँग्रेसशी जोडला. 5 वर्षात 65 वेळा पेपर फुटले, बोलायचे नाही का? अभिमन्यू पवार यांच्या पोस्टवर खासदार काळगे यांनी उत्तर देताना, नीट पेपर फुटी प्रकरणावर आपण व्यक्त केलेली चिंता मी समजू शकतो, पण या अत्यंत गंभीर आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या विषयाला नेहमीप्रमाणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशा राजकीय चष्म्यातून पाहण्याचा आपला हा प्रयत्न दुर्दैवी नाही का, असा सवाल केला आहे. लातूरचा खासदार म्हणून माझी बांधिलकी कोणत्याही एका व्यक्तीशी नसून लातूरच्या आणि देशाच्या प्रामाणिक विद्यार्थ्याशी आहे. 5 वर्षात 65 वेळा पेपर फुटले, बोलायचे नाही का? पेपर फुटी प्रकरणात अटक झालेले कोणीही असोत, गुन्हा करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष अशा गुन्हेगारांचे कधीही समर्थन करणार नाही. नीट परीक्षा ही केंद्र सरकारच्या NTA या संस्थेमार्फत घेतली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून पेपर फुटी प्रकरणे अनेक राज्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. मग तो राजस्थान असो, मध्य प्रदेश असो, देशभरात हे पेपर फुटले आहेत. गेल्या काही वर्षांपासून नीट परीक्षा प्रक्रियेचा पुरता बोजवार उडाला नाही का? भविष्य उद्ध्वस्त केल्यामुळे राजीनामा देणं अपेक्षित आहे. या झालेल्या प्रकरणाला उत्तर देणं हे सत्ताधारी पक्षाचं हे असताना चोराच्या उलट्या बोंबावून त्यांनी या ठिकाणी नौटंकी आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याला आम्ही आज विरोध दाखवतो. काँग्रेसनं आंदोलन केलं होतं नीटच्या संदर्भात. लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. परंतु आज भाजप स्वतः आंदोलन करते आणि ते आंदोलन देखील काँग्रेस समोर भवन समोर करते. याच्यातून काय संदेश द्यायचा त्यांना? काँग्रेस भवन समोर ते आलेले नाहीत, अजून तिकडंच आहेत लांब, पोलिसांनी अडवलेला आहे. पण काय एक जो गैरसमज होता आमचा आणि अनेकांचा की भाजपमध्ये काही बुद्धिवादी सुद्धा लोक आहेत, तो आज दूर झालाय. मूर्खाच्या नंदातून चुकून आलेले प्राणी आहेत की काय असं वाटावं असं यांचं वर्तन आहे. मला सांगा, गल्ली ते दिल्ली सरकार तुमचं आहे. NTA संस्था या परीक्षा घेण्यासाठी 10 वर्षापूर्वी तुम्ही नेमली आहे. त्याचा अध्यक्ष संचालक तुम्ही आहात, तुमच्या मात्र संघटनेचे लोक आहेत. तरी 4दा पेपर लीक झालाय.
यापूर्वी 3दा पेपर लीक 3दा 4दा झालेल्या ठिकाणी कधीच कारवाई झालेली नाही, चार्जशीट तुम्ही दाखल केलेली नाही, कोणावरती शिक्षा कोणाला झाली नाही, म्हणून ही 4थी वेळ झाली आहे. आता दुर्दैवी योग असा तुम्ही खाजगी संस्थेला हे टेंडर देऊन परीक्षा घेण्याचं, CBSE बोर्ड असताना, MPSC बोर्ड असताना, UPSC असताना, एवढे विद्यापीठ असताना या शासकीय संस्थांमार्फत परीक्षा न घेता 2-2 हजार रुपये फीस, अरे अख्ख्या 12वीची फीस नाही 2000, जी शासकीय 11वी 12वी जी आहे विना अनुदानित शाळा महाविद्यालयाची फीस ती नाही 2000, आणि नुसत्या परीक्षेची फीस 2000 घेणार खाजगी संस्था, आणि ती संस्था 4-4दा त्या संस्थेतले पेपर सेटर आणि काही उद्योजक आणि काही ट्युशनवाले आणि काही चोर दरोडेखोर हे सगळे मिळून पेपर नीट सारखा राष्ट्रीय पेपर फोडणार. फोडल्यानंतर 15 दिवस तुम्हाला कळणार नाही, परीक्षेच्या अगोदर 15 दिवस तो पेपर इकडे तिकडे महाराष्ट्रात फिरणार, परीक्षा होणार, परीक्षा झाल्यावर तुम्हाला 8 दिवसानं कळणार की पेपर लीक झाला होता, मग परीक्षा रद्द करणार. ह्या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरात शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाही, कोडगेपणाने हे राज्य करणार, पदावर राहणार, मोठेपणा करणार. अहो, आमच्याकडे काँग्रेसकडे एवढी नैतिकता होती, याच आमच्याच लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलीचे मेडिकल प्रवेशातले 2 मार्क कुणी कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढवले. ती नैतिकता राखून काँग्रेसनं त्यांचा राजीनामा घेतला आणि निलंगेकर साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिली. ही नैतिकता काँग्रेसनं वाढले आणि त्या काँग्रेस भवन समोर तुम्ही येणार, भस्म होऊन जाल नैतिकतेच्या या आगीमध्ये. हा बाजूला काँग्रेस भवन समोर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.